नमस्कार. तुम्ही फार वेगवेगळ्या ठिकाणाहून बसला असाल रांगोळी घेऊन. पण आपण आता चालू करायच्या अगोदर एक काही गोष्टी तुम्हाला सांगते. तुमच्यापैकी काही जणी नेहमी रांगोळी काढत असतील, तर काही जणी फक्त सणाला काढत असतील रांगोळी. तर काही मलाही रांगोळी काढता यावी असं वाटत असेल, तर काहींना वाटत असेल रांगोळी अधिक सुबक यायला हवी. एक ना दोन अनेक गोष्टी आपल्या मनात कधी कधी असतात की प्रत्येकाला असं वाटतं की मला रांगोळी जमायला हवी आहे. रांगोळी हा प्रत्येकीच्या जिव्हाळ्याचा विषय. काहींना वाटतं की माझी चित्रकला चांगली नाही तर मला रांगोळी येणार नाही. काही जणी लहानपणापासून रांगोळी काढतात आणि मग त्याच रांगोळी काढत राहतात. आणि मग काही जणांचं अशा वेळेस काही खूपदा असं होतं की जी रांगोळी काढते तीच रांगोळी काढत राहते आणि मग ती रांगोळी काढायची राहूनच जाते. म्हणजे रांगोळी मग हळूहळू असं वाटायला लागतं की हा माझा विषय नाही आहे, की मला जमणार नाही आहे. आता आपण सुरुवातीला काय करूया, हे चित्रकला वगैरे असं जे मनात काही गोष्टी अशा असतात की, तर त्यासाठी आपण काय करूया तुम्हाला जस्ट सांगते. एखादी वही असेल का तुमच्याकडे, जवळपास एखादं रफ पेज पण चालेल. त्यावर तुम्ही थोड्या वेळ थांबते का, आजूबाजूला आहे का, चुकून राहिलं असेल तर पानं घ्यायची. आपल्या सोबत आहे ना आज गौरी आहे, माझी फ्रेंड. तिच्या सोबत मी आज का रांगोळी काढते, कारण आपल्यासोबत आपली बरीचशी छोटी छोटी मुलं पण असणार आहेत. आणि खूपदा असं होतं की जसं की मोठ्यांना वाटतं लहानांना पण, की असं हाताला वळण यावं यासाठी आपण काय करू शकतो, अधिक छान काय करू शकतो. त्यासाठी हा 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 जो एक सांगण्याचा हेतू आहे की ज्यामुळे आपल्या हाताला वळण येईल किंवा आपलं अक्षर नीट होणं, एक हाताला गती, एक सुंदरता येणं किंवा सुसूत्रता ज्याला आपण म्हणतो, किंवा आत्मविश्वास येणं, हे जे रांगोळी आपल्याला शिकवते. पण तेच आपण वहीवर पण कशा प्रकारे साध्य करू शकतो ते आपण आता पाहूया. त्यासाठी काय करायचं आहे, वही घेतली हातात आणि अशा कर्व काढा. कदाचित सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की ही सहज जमत नाही आहे, काहीच हरकत नाही. फक्त तुम्हाला जे आवडेल तसं एक अशा रेघोट्या मारलात तरी चालेल. सुरुवातीला असं वाटतंय की अरे आपल्याला काही एवढं सहज पटकन होत नाही आहे, तरीसुद्धा चालेल. करूया जरा असं प्रॅक्टिस अशी अजून, काहीही तुम्हाला जे आवडेल तसं. काय होतं, आपण चित्रकला ही रांगोळी आपले पेशन्स खूप वाढवतं. म्हणजे एका ठिकाणी शांत बसणं आणि काहीतरी सुंदर करणं, हा या सगळ्या ज्या कला आहेत, ह्या कला आपल्याला आनंदी कसं राहावं यासाठी खूप मदत करतात. काहीतरी नवीन सुचणं, म्हणजे आपण जेव्हा करायला लागतो ना, खूपदा असं होतं की काही जणी रांगोळी हातात, आता तुम्ही या 2 तासामध्ये, हा मी अगदी आत्मविश्वासाने हे सांगू शकेन की यापुढे कधी यापूर्वी कधी रांगोळी तुम्ही हातात घेतली नसाल, तरी ह्या 2 तासामध्ये फार सुंदर रांगोळी शिकू शकाल. कारण खूपदा असं होतं की आपण यापूर्वी रांगोळी हातात घेतलेलीच नसते, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की ते कठीण आहे. पण असे सुंदर टेक्निक्स पण असतात की जे आपण सहज रांगोळी काढता येईल. म्हणजे ह्या रांगोळीच्या वर्कशॉपचा हाच उद्देश आहे की तुम्हाला हातात रांगोळी घ्यायला लावणं. गौरी, तू पण आता काहीतरी कर. जर जर काही कर, तुला असं आवडेल तसं. तुम्ही काढलेली अशी डिझाईन नको ट्राय करू. नाही, काही तुला जसं वाटेल तसं, तुला जे आवडतंय तसं. तुला काय करायला आवडतं तसं, काही गिरबट, पण गिरबट माझी एवढी चांगली डिझाईन आहे. नको. तेच तेच तर नको असू दे, काहीच हरकत नाही आहे.
अरे वा, छान काढतेस. चालेल, 1-2 मिनिटासाठी थोडंसं आपण म्हणजे हे मी जे सांगून ठेवलंय, कारण आपली जी लहान मुलं असतील ना, की जेव्हा हे करायला लागतील त्यांना खूप त्यामुळे एक फरक पडतो. आणि हा जो कुठेतरी कनेक्ट केलं जातं की चित्रकला चांगली असेल तर रांगोळी जमणार, हे असं काही नसतं. कारण मी पण कधी लहानपणापासून चित्रकला नाही काढली, त्यामुळे असं काही नाहीये ही चित्रकला छान असायलाच पाहिजे. हे फक्त एक टेक्निक असतं. आपल्याला आज टेक्निकच शिकायचंय जे आपल्याला छान छान अशा कल्पना देतं. काहीतरी म्हणतो ना आपली ह्या रांगोळी असा विषय हा की निरीक्षण शक्ती पण त्यामुळे वाढेल आणि कल्पना शक्ती सुद्धा. असं असं सोपं टेक्निक आहे की 2 मिनिटात काहीतरी दरवाजात काढावं. किती पण वेळ कमी असेल तरी किती आपण झटपट रांगोळ्या काढू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न आहे. आता आपण चालू करूया. आता आपण रांगोळी बद्दल थोडंसं आता बोलते. तुम्ही तोपर्यंत जराशी प्रॅक्टिस करू शकता. तर रांगोळी घ्यायच्या अगोदर काय करायचं आहे ते थोडंसं सांगते. आता ना आपण जे करणार आहोत, रांगोळी शिकणार आहोत, ते कशा प्रकारे असणार आहे की आपण अगदी हसत खेळत करणार आहोत. काही टेन्शन नाही आहे, कारण मला तुमची रांगोळी दिसत नाही आहे, त्यामुळे तुम्ही असं टेन्शन घेऊ नका की आता मी काय बोलेल वगैरे. त्यामुळे तो तो भागच नाही आहे ह्या रांगोळीतला. आणि दुसरं म्हणजे हे करत असताना प्रत्येकीला लागणारा वेळ हा कमी जास्त असू शकतो. आणि कसं आहे माहिती आहे, आता आपण जेव्हा शिकत असणार ना त्यावेळेस जसं तुम्हाला कधी कधी वाटेल की अजून मला प्रॅक्टिस हवी आहे, तर ती प्रॅक्टिस तुम्हाला जसं आपण 2 तासामध्ये शिकणार आहोत, एक जरी असं वाटलं की अजून प्रॅक्टिस हवी तिथे तुम्ही नंतर करूच शकताय. पण पुढे पुढे जसं जात राहू ना आपण, तसं आपल्याला आपोआप ते मागचं सुद्धा आपोआप येत राहणार आहे. त्यामुळे तो विषयच नाही आहे की कसं जमेल वगैरे, ते आपोआपच तुमच्याकडून होणार. कारण काय, एकदा टेक्निक समजलं की आपोआपच आपण रांगोळी काढू शकणार आहे. फक्त जेवढं आपण स्वतःला पॉझिटिव्ह करू की ते तर तुम्हाला रांगोळी काढताना सांगणारच आहे की कशा प्रकारे ते हात उचलला गेला पाहिजे, रांगोळी उचलली गेली पाहिजे. तर हे सगळं टेक्निक तुम्हाला आपोआपच समजलं जाणार आहे. आणि आपण काय करूया, मी जेव्हा रांगोळी काढेन त्यावेळेस रांगोळी काढल्यानंतर म्हणजे समजा एखादी रांगोळी मी तुम्हाला दाखवलं, एखादं टेक्निक दाखवलं, ते पहिलं फक्त तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि मग तीच रांगोळी आपण रिपीट करणार आहोत. म्हणजे त्यामुळे कसं होईल, पूर्ण तुम्ही ऐकाल आणि नंतर तुम्ही ती रांगोळी काढा. म्हणजे ते पूर्ण नीट समजलं जाईल आणि आपलं शिकून पण जास्तीत जास्त आपल्याला शिकता सुद्धा येईल त्यामुळे. तर आपण आता चालू करूया, रांगोळी घेऊया. मला त्यातला अजून एक भाग सांगावा असं वाटतोय की अशा प्रकारची ना मी एक लादी आहे, छोटीशी लादी घेतली आहे. खूप जणांचं काय होतं, काही जणांना ना खाली बसता नाही येत. आता तुम्ही कदाचित बसला असाल तर लादीवर बसला असाल, जमिनीवर बसला असाल घेऊन, तर ज्यांना बसायचा काही प्रॉब्लेम असेल तर त्या टिपॉयवर पण रांगोळी सहज काढू शकाल तुम्ही. तर हे कसं, नंतर तुम्हाला कधी असं वाटलं की अशा प्रकारे बसूनच रांगोळी काढायची, तर अशा प्रकारच्या लाद्या वगैरे अशा मिळतात छोट्याशा मार्केटमध्ये. त्यामुळे तुम्हाला ते इझी होईल. रांगोळी स्वतःच काढून फक्त ती ठेवावी लागेल. कधी कधी काही जण देवाऱ्याच्या खाली वगैरे पण ठेवतात रांगोळी, देवासमोर रांगोळ्या काढतात. तर आपण आता सुरुवात करूया.
बिंदू शिकण्यापूर्वी काही गोष्टी सांगते. काय होतं की काही वेळेस रांगोळी यापूर्वी तुम्ही कधीच हातात घेतली नसाल असंही होऊ शकतं, आणि त्यामुळे बिंदू जेव्हा तुम्ही काढण्यासाठी उचलाल त्यावेळेस इतर पेरांमधून रांगोळी आजूबाजूला सांडू शकण्याची शक्यता असते, रांगोळी पडण्याची शक्यता असते. तर अशा वेळेस काय करायचं बघा, हे अशा प्रकारे रांगोळी घ्यायची आणि थोडी ह्या प्लेटमध्येच रांगोळी अशी सोडत राहायची. हे बघा मी काय करते, सोडत राहते म्हणजे मी रांगोळी 5 बोटांमध्ये उचलते की बघा अशी, आणि मी सोडणार असते रांगोळी त्यावेळेस मी अंगठा माझा थोडासा असा, म्हणजे असा आहे तो मी असा करते तिथेच, असा वरती नाही. म्हणजे अशी पकडलेली रांगोळी फक्त असा केल्यामुळे तो अशा एक प्रकारचा गोल तयार होतो आणि रांगोळी अशी सोडली जाते. हे बघा, परत रांगोळी उचलली, अंगठा असा केल्यामुळे आपसूक गोल तयार होतो. तर एवढं लक्षात घ्यायचं की रांगोळी उचलल्यानंतर तो हात असा नाही करायचा, असा पूर्ण केल्यामुळे रांगोळी मग इकडे तिकडे पडणारच. त्यामुळे हात उभाच ठेवायचा. हात शक्य तेवढा उभा ठेवल्यामुळे रांगोळी हातातून व्यवस्थित सटकते. हे बघा, पकडली, हात स्थिर ठेवून अंगठा थोडासा असं केल्यामुळे आपोआप रांगोळी पडत राहते. आता प्रॅक्टिस करताना काय करायचं लक्षात घ्या. आता थोडंसं अशा प्रकारे बाऊलमध्ये तुम्ही प्रॅक्टिस करा जरा. आता ही प्रॅक्टिस थोडी झाली की हात असा घेऊन रांगोळी फक्त अशी हातातून सोडत राहा. हात उभाच ठेवा आणि फक्त सोडत राहा रांगोळी. रांगोळीमध्ये थोडा वेळ खेळा मी म्हणेन. आता ह्या अशा प्रकारच्या फक्त आपण जेव्हा रांगोळी सोडणार आहोत त्यामुळे होतं काय की अगदी तुम्ही विरळ टाका किंवा एकावर एक असं ढीग टाका, पण त्याच्यावर बोटं फिरवल्यामुळे होतं काय, तुम्हाला वेगवेगळे आकार, कधी काही जणांना काही म्हणजे नाव वगैरे लिहायचं असेल, पेन्सिल त्याच्यावर फिरवा किंवा बोटांचा वापर त्याच्यावर करा, जेणेकरून आपोआप हाताला वळण येण्याची ही पद्धत आहे. की आपण जेव्हा अगदीच हाताला वळण नसेल आणि नेहमीच रांगोळी घेणं शक्य नसेल तर वही घ्या. वहीवर तुम्ही पेन्सिलच्या आधारे किंवा पेनच्या आधारे देगोट्या मारत राहिलात तर आपसूक हाताला कधी वळण लागायला लागेल तुम्हाला समजणार नाही. तर अशी रांगोळी थोडा वेळ टाकत राहा, त्यामध्ये बोटं फिरवत राहा, पेन्सिलचा वापर करून त्या असे उलटी घेऊन पेन्सिल किंवा सरळ घ्या आणि बघा, वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत राहा. थोडं रांगोळीमध्ये खेळायला लागा. कारण कधी कधी रांगोळीबद्दल भीती एवढी मनामध्ये बसलेली असते की मला येणारच नाही, मला उचलायला जमेल की नाही. ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या रांगोळीमध्ये थोड्या वेळ घालवल्यामुळे तुम्हाला मिळतील आणि रांगोळी आपसूक सोपी वाटायला लागेल. मध्ये बोट, त्यानंतर परत मध्ये बोट, मिडल, परत मिडलला आले परत. आता यात मी थोडी जास्त रांगोळी घेतली होती, त्यासाठी आता काय करायचं, तुमची पेन्सिल अशा प्रकारे, मी कुठे माझी पेन्सिल पुढे, जेणेकरून आपली रांगोळी स्वच्छ होत येते आहे. रांगोळीवर पेन्सिल नाही घ्यायची, रांगोळीच्या बाजूने, जेणेकरून आपला आकारच घेण्यासाठी फक्त आपल्याला रांगोळीत पेन्सिलचा वापर आपण करत आहोत. परत इथे आणि
थोडं शांतपणे केलं तर आपली रांगोळी अधिक सुबक येईल. रांगोळीमुळे आपले पेशन्स खूप वाढतात. म्हणजे आपण जसं की काही जण चित्र काढत असताना चित्रकलेमध्ये कसे एक प्रकारचे फटकारे म्हणजे असं ते ब्रश असा तसं रांगोळीमध्ये केलं जात नाही, नाहीतर रांगोळी अशी उडल्यासारखी होईल. हे मध्ये डॉट परत एकदा पाहूया का? हे बघा, एक बिंदू काढला, त्यानंतर मध्ये बोट, परत मध्ये आले 2 3, आता याचे अजून फक्त 2च करायचे, 4 आणि हा 5. काय करायचं? रांगोळीवर पेन्सिल नाही तर रांगोळीच्या बाहेर पाहिजे, जेणेकरून आपली रांगोळी स्वच्छ होत येईल. थोडं सावकाशच करायचं आहे, बाजूने जायची, म्हणजे असं पाकळी कशी तयार होते तशा प्रकारे आपल्याला पाकळीचा आकार देण्याचा विचार करायचा. थोडं सावकाश जा, व्यवस्थित येईल रांगोळी. आता तुम्हाला हे करताना काही सुचते की आता आपण इथे काहीतरी वेगळं करू शकू? तर हे बघा, आता मी पेन्सिल जरा उलटी केली आणि अशा प्रकारे हा आकार पण तुम्ही एका पानाचा त्याला देऊ शकतोय. छान दिसते ना? असंच छान दिसतंय. जास्त पुढे नको जाऊया. एक रांगोळी काढताना एक असा पॉईंट येतो की आपल्याला असं वाटतं नाही हाच तो सुंदर पॉईंट की तिथे आपण थांबायला हरकत नाही. कारण काही वेळेस असं होतं की त्यात उगाचच आपण उलाढाला करत राहिलो की मग ती रांगोळीतली जी ती सुंदरता असते ती कुठेतरी निघून जाते. तर कुठे थांबायचं हेही आपल्याला कळायला हवं. कॉन्ट्रास्ट न देता जरा त्यातलाच एक रंग दिला. तर असं करता करता आपल्याला विविध वेगवेगळं काहीतरी सुचत जातं. जसा तुमचा रांगोळी करत असताना आकार तुमची रांगोळी घेईल त्या प्रकारे तुम्हाला मोल्ड होता येईल. म्हणजे तुम्ही तसं बदलू शकता की आज आता ह्याच्यातून वेगळं काहीतरी सुचेल का मला. तर अशा प्रकारे आपली कल्पनाशक्ती, निरीक्षण शक्तीच्या आधारे आपण अशा वेगवेगळ्या रांगोळ्या तयार करून त्यातले वेगवेगळे छान छान आकार तयार करू शकतो. आता ना आपण पानं थोडीशी काढूया. पानं काढताना काय करायचं बघा, आपण जसं कर्व काढलं ना तसं आणि सरळ मी जसं तुम्हाला म्हटलं की हे असे आकार तुम्ही भरू शकता. तशा प्रकारे बोटांनी असे सहज, जास्त जाड नको हां. हे निमुळते भरले ना तरी सुद्धा चालतात, कारण मग ती रांगोळी अति असेल ना तरी सुद्धा ती तेवढा आकार छान नाही आहे म्हणून. आता हे टेक्निक बघा काय आहे ते. यामध्ये काय करणार मी, पेन्सिल बघा मी इथे ठेवणार आणि व्ही आकारात. हे टेक्निक काय बघा, इथून मी आले परत इथे आले. हे टेक्निक असं आहे की रांगोळी स्वच्छ होत आली पाहिजे. आलं लक्षात? इथे आहे मी, म्हणजे मी मधून कुठूनही जात नाहीये. छानच. मजा येते ही रांगोळी काढताना खूप.
कारण ना असे जस्ट इमॅजिन कर की असे काही असे झटपट पाहिजे असेल ना असे काही अशी पानं अशी एका ठिकाणी अशी काढून ठेवायची म्हणजे असं एक छानपैकी किती आणि पटकन होतं असं Actually. ऑफिस वगैरे वरनं आलं लेट झालं आणि Actually. रांगोळी काढायची दिवाळी वगैरे तर किती पटकन होईल हे. खरंच खरंच खूपच सोपं आहे हे करायला. आणि ते ती स्वतः काढलेल्या रांगोळीमध्ये जी मजा असते ना ती मजा साच्यांच्या रांगोळीत येत नाही ॲक्च्युली. हा. हे आपण एक स्वतःला एक छान वाटतं ना एक म्हणजे कधी कधी तर असं होतं की एखादा आकार एवढा सुंदर येतो ना की असं परत परत एक मी किती छान काढलं ना आणि स्वतःच कौतुक बनतो नाही स्वतःलाच आनंद होतो तसं एक तो एक फील असतो याच्यात छान वाटतं. आणि असा एक इथे असा एखादा टिक्का काढायचा आणि इथून पण असे अशा प्रकारे डॉट्स देऊन आपण मग म्हटलं ना हे तर त्याला अजून छान करू शकता. तुम्ही पण काढा आता मी गौरीला पण सांगते काढायला. इथे काढतेस इथे काढ इथे काढ इथे एक हां बरोबर व्ही 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 शेप. हां आता बघ इथून तुला समजा इथून बारीक येते ना मग त्या प्रकारे तुझी पेन्सिल थोडीशी फिरवलीस ना की तुला कळेल की कुठे व्यवस्थित येऊ शकेल तसं कर. ॲक्च्युली तू लय वेगळी पकडलीस पण ती छान वाटते कळलं का. हां असू दे छान वाटतं असू देत ते अरे बापरे नको छान वाटतंय तर असू देत ना ते कारण प्रत्येक जण उचलणार पेन्सिल त्यावर डिपेंड करतं ते. वाटते काय छान येस. आता इथे मी हे हे काढते मग तिथे काढ. हे खूप छान आलंय ग गौरी मला खरंच आवडलं पान तुझं. म्हणजे तुम्ही जसं खूप असं ते ब्रॉड काढलं ना पान तर ते तितकं सुबक नाही आहे जेव्हा निमुळतं काढलं जातं पान. गौरीचा शेप अजून सुंदर वाटतं बघा त्यामुळे. हां भरायचं तू पाहिजे तर दुसरा कलर अर्धा कलर आहे ना वेगळा घे तरी सुद्धा छान. कोणता ग? हा घे आपला तो हा घे ना त्याच्यात हां तरी सुद्धा ते वेगळं येतं त्यातला घे डायरेक्ट चांगला घे कलर. किंवा ते अर्ध पान भरलं ना म्हणजे अर्ध हिरवं आणि ते अर्ध हे तरी छान दिसतं म्हणजे हाफ हाफ. अच्छा तू करंगळी वापरतेस चांगली गोष्ट जरा वेगळं. बारीक करायला तुम्ही
मी असं नव्हतं केलेलं ना, काहीतरी वेगळं हा नाही ना, केलेलं तू ना. कर ना, तुला जसं आवडेल तसं कर. असं काही नाही की मी करते तसंच करायला हवंय. छान आकार आले तर का का नको आहे. हे clean हां, आहे. हे क्लीन म्हणून हां, तेच आहे फक्त. ठीक आहे. आता तिकडे ना डॉट्स दे, बघू कसे काढतेस डॉट्स, कारण डॉट्समुळेच आपली रांगोळी ॲक्च्युली छान चला दिसते. कलर का. वेगळा कलर घेऊया, येलो घेऊया. येलो पण चांगला दिसेल. अरे वा, चांगले करतेस टिपके. खरंच गौरी, बरं वाटलं मला फार. कोणतरी आयुष्यभरासाठी रांगोळी शिकलंय हा आनंद तुला मी खरं सांगू खूप छान असतो. तुला सांगू नाही शकत मी, म्हणजे ते वर्णन. कारण ते माझं ते आवड आहे ना, मला मला ना खरं सांगू, रांगोळी काढण्यापेक्षा रांगोळी शिकवणं मला आवडतं भयंकर. तुमचं पण सर्वात, तुम्ही पण फार महत्त्वाचे आहात माझ्यासाठी, कारण तुम्ही बसलायत आवडीने काढता आहात. खूप छान वाटतंय की काही जणी बसले आहेत रांगोळी काढायला शिकायला.